कांग्रेस की याचिका पर राज्य चुनाव आयोग द्वारा लाडली बहना योजना की राशि पर रोक लगाए जाने के बाद सियासत गर्मा गई है। आयोग के इस फैसले को लेकर भाजपा ने कांग्रेस पर तीखा हमला बोला है। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस पर आरोप लगाते हुए कहा कि कांग्रेस ने चुनाव आयोग को पत्र लिखकर लाडली बहनों को राशि न देने की मांग की थी और पार्टी शुरू से ही लाडली बहना योजना को रोकने का प्रयास कर रही है। अभी हे ध्यान चेक केलं पाहिजे की काँग्रेसने पत्र दिलं आहे, अधिकृत पत्र दिलं आहे निवडणूक आयोगाला की मकर संक्रांतीला निवडणूक आयोगाला पत्र दिलं की लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाही। आणि पहिल्यापासून काँग्रेस विरोधात आहे ना, अनेक लोकांच्या बाईट्स आहे। नाना पटोलेंचा स्वतःचा इलेक्शन इंचार्ज हायकोर्टमध्ये जाऊन त्याने ॲफिडेविट केलं की आम्ही लाडकी बहीण योजना नको आहे, आम्हाला बंद करा। आणि आता तर त्यांनी अधिकृत पत्र दिलं आहे ही या योजनेचे पैसे द्यायचे नाही। निवडणुकीपूर्वी मकर संक्रांती होती, आज मकर संक्रांतीला आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही दिलेच मागचे जुने पैसे, पण लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाही हा जो रडीचा डाव काँग्रेस पार्टी खेळतायत, मला वाटतं म्हणून ते पत्र वाटले आहेत। आणि मला वाटतं आमची भूमिका आहे बरोबर आहे की आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी पत्र वाटलं ते बरोबर आहे। काँग्रेसनी हा नाकारतेपणा केला आहे लाडक्या बहिणीच्या विरुद्ध। काँग्रेसने त्या ठिकाणी वेळोवेळीच या ठिकाणी आपला लाडक्या बहिणीला विरोध हा त्यांनी आपला कृतीतून दाखवला आहे।